जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14 अखंड ध्यान नाम समास दुसरा भिक्षा निरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओ भवती या पक्षा रक्षिले पाहिजे। भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता। श्रीराम समर्थ। समर्थाने दशक 14 अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास दुसरा भिक्षा निरूपण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। समर्थाने अखंड ध्यान म्हणजे खंड न पडता आपण ध्यान केलं पाहिजे असं या 14व्या दशकामध्ये समर्थ सांगतात आहे। आणि पहिला समास जो निस्पृह लक्षणाचा दिलेला होता त्यानंतर समर्थ आता दुसरा समास भिक्षा निरूपण नाम याचं विवरण आपल्याला करायला घेत आहे। मग समर्थ म्हणतात आहे की श्री समर्थांनी जे कार्य केले त्या कार्यामध्ये समाज संघटन हा मोठा भाग आहे। आणि ते समाज संघटन करत असताना जो संघटक आहे अर्थात जो निस्पृह आहे त्याने कसं वागावं कसं असावं, त्याने निस्पृह म्हणजे काय आणि निस्पृहाची लक्षणं कोणती हा सगळा विचार समर्थाने आपल्याला पहिल्या समासामध्ये मांडलेला आहे। आणि समर्थ सांगत आहे की आम्ही उत्तम आहे ही गोष्ट चांगली आहे गोष्ट, पण आमच्या बरोबर आम्ही इतरांना सुद्धा त्याचा वाटेकरी केला पाहिजे, म्हणजे इतरांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील केलं पाहिजे। आपल्याला जे चांगलं वाटतं आहे जे माहिती आहे की त्याच्यामध्ये आपलं हित आहे याच्यातून आपलं हित होणार आहे हे जेव्हा माहीत असतं तेव्हा समर्थ म्हणतात आपल्यासोबत दुसऱ्याचंही हित व्हावं यासाठी सगळ्यांना आपल्याला घेऊन बसायचं आहे, आपण एकटंच नाही बसायचं। काही चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे जसं संगतीने सदा संगती सज्जनाची धरावी, एकदा का ते सज्जनाची संगती आपल्याला लाभली की आपल्यासोबत इतरांनाही ती सज्जनांची संगती लाभली पाहिजे यासाठी आपणही काहीतरी पाऊल उचललं पाहिजे। आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आपल्याबरोबर इतरांना सुद्धा चांगलं करण्याची जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे। आणि चांगल्या लोकांची एक समर्थ म्हणतात आहे की ऐक्यता असली पाहिजे, एकता असली पाहिजे। आणि म्हणून लोकसंग्रह हा समर्थांच्या आवडीचा विषय होता। मग समर्थ म्हणतात आहे की म्हणजे नुसतं घरी राहू नका तर त्या घरामध्ये असलेले जे लोक आहेत त्या लोकांचा संपर्क त्यांचा सहवास त्यांना सन्मार्गाला नेणं हे समर्थ सांगत आहेत। म्हणजे एखादं जर भक्तीला लागत असेल, एखादा जर माणूस घरातला अध्यात्मातला असेल तर त्याने दुसऱ्याला सुद्धा अध्यात्माशी जोडून ठेवलं पाहिजे, त्यालाही दुसऱ्याला सुद्धा त्याने सांगितलं पाहिजे की अध्यात्माशिवाय पर्याय नाही। ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे, ज्या भगवंताने ही देहरूपी लॉटरी जी आपल्याला दिलेली आहे ती लॉटरी म्हणजे हा जन्म जो आहे माणसाचा तो कशासाठी झालेला आहे ते त्याने पटवून दिलं पाहिजे, कारण त्याला त्याचं ज्ञान गवसलेलं आहे, त्याला भेटलेलं आहे, त्याला कळालेलं आहे की हा जो देह आहे हा देह आपल्याला परमेश्वराने कशासाठी दिलेला आहे हे त्यालाही सांगायचं आणि त्यालाही आपल्याला सन्मार्गाला न्यायचं आहे। म्हणून असं एक करता एका घरातील 6 माणसं असतील तर पहिल्यांदा 1 येतो, नंतर 2 येतात, मग 3 येतात, हळूहळू अवघं सगळं कुटुंब येतं, मग सगळी लोक काय होतात सन्मार्गाला लागतात। म्हणजे एकामुळे सगळ्यांचं हित झालेलं आहे। मग सन्मार्गाला नेणं हा सुद्धा एक पुण्याचा भाग आहे। म्हणून समर्थाने आता दुसऱ्या समासामध्ये ज्याचं नाव आहे भिक्षा निरूपण नाम या समासामध्ये समर्थाने आता ते सगळं दिलेलं आहे। ओम भवती भिक्षां देही। मग समर्थ म्हणतात आहे की भिक्षेच्या माध्यमातून समर्थाने लोकसंग्रहाचं कार्य केलं। समर्थाने भारत भ्रमण केलेलं आहे। कशासाठी? सगळ्यांच्या घरी जाऊन समर्थाने ते बघितलेलं आहे की समाजात काय चाललेलं आहे। मग भिक्षा म्हणजे समर्थ म्हणतात फक्त पोट भरण्याचं साधन नाही। भिक्षा म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन आहे का? भिक्षा म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही किंवा कुठलाही कामचुकारपणा नाही, तर भिक्षा मागत असताना समर्थाने चांगल्या लोकांना हेरलं आणि त्या लोकांकडनं धर्मकार्य करून घेतलं आणि मग त्यांनी त्या लोकांना त्या कार्यात आणलं आणि त्यांची वय काय होती तर 15 वर्षाच्या आतील सर्व मुलं समर्थाने रामकार्यासाठी घेतली। आणि या भिक्षेच्या माध्यमातूनच समर्थांना अक्काबाई, वेणाबाई, कल्याण स्वामी,
नंतर सतीबाई, भीमस्वामी अशी कितीतरी लोक समर्थांना मिळाले आणि म्हणून भिक्षा हे पैसा जमा करण्याचं साधन त्यावेळी नव्हतं. म्हणून भिक्षेला केवळ फक्त निस्पृह पुरुष समाजकार्यामध्ये जास्त स्वतःला वाहून नेतो आणि म्हणून त्यासाठी त्या पोटाची जबाबदारी ती समाजाने घ्यावी आणि उलट समाजासाठी निस्पृह खूप कार्य करतो. त्याची उतराई म्हणून आपण त्याला भिक्षा घालावी. यासाठी समाजाला एक गुरुदक्षिणा देण्याची संधी त्या निमित्ताने मिळते आणि समर्थांना दान देऊन समर्थ चरितार्थ चालवणे मान्य नव्हतं. कारण दान देणारा मनुष्य जो आहे, समर्थ म्हणतात दान देणारा मनुष्य जो आहे तो आळसी होण्याची शक्यता आहे. म्हणून भिक्षा मागताना पोटापुरतीच मागावी. म्हणजे आपल्याला पाहिजे, आपल्याला आताची भूक भागेल एवढंच मागावं, सगळं जमा करत बसू नये. मग आजच्या पुरती मागावी, उद्याची सोय करून ठेवू नये असं समर्थ सांगतात. म्हणून या भिक्षेचा अवलंब समर्थांनी केला आणि भिक्षा आणि समर्थ म्हणतात आहे की भिक्षा वेगळी आहे. मग समर्थांनी दिलंय की समाजाचं कार्य संघटक म्हणून समर्थांनी समाजसेवक समाजाचं कार्य करत असताना नोकरी धंद्यामध्ये जर तो पडला तर तो अधिकाधिक वेळ पैसे कमावण्यात जाईल आणि मग समाजसेवेपासून तो दूर जाईल. म्हणून भिक्षेच्या माध्यमातून आपण आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. आणि पण ही भिक्षा मागत असताना समर्थ म्हणतात महान तत्व लक्षात ठेवावं. त्यामधलं अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे. संग्रह करणे हे निस्पृहाचं लक्षण नाही. निस्पृहाने आपलं कार्य करीत असताना कशातही अडकू नये हे सर्वात मोठं तत्व आहे. आपल्या परंपरेमध्ये भिक्षा आहे ती अनंत काळापासून मागितली जाते. गुरु दत्तात्रयांचा फोटो पहा, त्यांचं चरित्र पहा, आपल्या लक्षात येईल की भगवंतांनी सुद्धा भिक्षा मागितलेली आहे. भगवान शंकरांनी सुद्धा भिक्षा मागितली आहे. साधू संतांनी सुद्धा भिक्षा मागितली आहे. इतकंच नाही तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा, संत निवृत्तीनाथांनी सुद्धा भिक्षा मागितलेली आहे. मग भिक्षेच्या माध्यमातून समाज संघटन केलं, समाजासाठी त्यांनी कार्य करण्याचं ठरवलं. ज्यावेळी भिक्षा मागायला जायची त्यावेळी पूर्ण समाजाची पाहणी ते करत असत. मग कसे लोक आहेत, त्यांना कसं सुधरवलं पाहिजे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. म्हणजे लोकांचा उद्धार व्हावा हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि म्हणून तो कसा आहे तर ते समाजसेवक आहे. मग समर्थ म्हणतात समाजाला अनंत पटीने त्यांनी समाजाला अनंत पटीने त्यांनी दिलंय हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि तत्व एक होतं की समर्थांच्या भिक्षेमागचे त्या भिक्षेच्या माध्यमातून आपल्याला समाज जोडता आला पाहिजे, त्याबरोबर लोक जोडता आली पाहिजेत. मग ती जोडण्यासाठी परदेशात जावं लागलं तरी हरकत नाही. त्या काळी परदेश हा शब्द देशामध्येच इतके तुकडे पडले होते की वेगवेगळ्या नगराला निजामशाही होती, आदिलशाही होती. पुण्यामध्ये नगरावरून पुण्याला जरी जायचं असेल तरी परदेशात जाण्यासारखं होतं. आणि म्हणून सर्वत्र त्यांनी जाण्यास सांगितलं. म्हणजे सगळीकडे पूर्ण भारतभर ते फिरले आणि भारताबाहेरही फिरले. मग स्वामी विवेकानंद म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी भिक्षेच्या द्वारे लोकांचं भ्रमण प्रवृत्ती वाढवून राष्ट्रीय एकता स्थापन केली. आणि देशाटन केल्याने पर्यटन असं जे तत्व आहे ते त्यासाठीच आहे. ऐक्यम भलम समांजस्य तत्भावे सडदुर्लभम. ऐक्य हे खरं आहे समाजाचं बळ. ते लक्षात ठेवून आपण त्याचं संघटन केलं पाहिजे. म्हणून समर्थाने भिक्षेचा स्वतंत्र समास लिहिला. आणि त्या समासामध्ये समर्थ म्हणतात आहे की भिक्षा मागून म्हणजे भिक्षा कशासाठी मागितली गेली त्याच्यासाठी समर्थाने भिक्षा म्हणजे काय आहे ते सगळं समर्थाने या समासामध्ये दिलेलं आहे. म्हणून त्यांनी स्वतंत्र समास लिहिलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओ भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थ सांगतात की ब्राह्मणांच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण बघा, त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती भिक्षां देही या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा या शब्दाचा अर्थ आहे प्रथम समाजसेवक जो कोणी असेल
ज्ञानी पुरुष जो कोणी असेल त्याने भिक्षा मागावी. भिक्षा मागावी, पण इकडे नोकरी करू नये, इकडे व्यवसाय करू नये, किंवा भिक्षेतून व्यवसाय करू नये, किंवा भिक्षेचा व्यवसाय करू नये. सगळे बारकावे त्याच्यामध्ये ऐकतात. भिक्षा मागावी आणि संग्रह करावा. लोक म्हणतात भिक्षा मागून संग्रह काय करता, कष्ट करून पैसा मिळवा. म्हणून समर्थांनी जे भिक्षा मागणारे आहेत त्यांना अपरिग्रह हे तत्व अंगीकारायला सांगितलेले आहे. आणि निस्पृहता असली पाहिजे, संग्रह न करणं असले पाहिजे. आजची भिक्षा आज मागेल यामुळे वैराग्य निर्माण होईल. समाजामध्ये आपल्याला जाता येईल. समाजाचं सख्य आणि समाजात समर्थांचं ऐक्य हे आपल्याला प्राप्त करता येईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओ भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. मग आताच आपण पाहिलं की आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरांपासून गुरु दत्तात्रयांपर्यंत सगळ्यांनी भिक्षा मागितली. हो, साधू संतांनी मागितली भिक्षा. भिक्षा मागणे हे वाईट नाही, पण त्या मागचा उद्देश महत्वाचा आहे. मागण्यामागे जर समाजसेवा असेल, समाज संघटन असेल आणि समाजासाठी 24 तास कार्य करत असाल तर तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था कुणी करावी, तर समर्थ म्हणतात ते काय उत्तरदायित्व कोणाचं आहे, ते कार्य कोणाचं ठरतं, तर समाजाचं ठरतं. मग गुरु दत्तात्रयांची ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे तिथे पहा भिक्षा मागितलेली आहे. भिक्षा देणे पुण्य कार्य समजले जातं आणि भिक्षा मागणे हे वैराग्याचं मोठं लक्षण समजले जाते. हे देवीचं सर्व भक्त आहेत, ते देवीचे जोगवा मागतात. बघा, देवीचे जे भक्त आहेत ते अजूनही जोगवा मागतात. त्या देवीचं दर्शन झालं की ते जोगवा मागतात. मग समर्थ म्हणतात कोण अन्न घेऊन आपला उदरनिर्वाह करावा. मग समर्थ म्हणतात भिक्षा मागून जेविला. पुढे दिलेलं आहे बघा, भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता. म्हणजे जे ब्राह्मण भिक्षा मागून जो जेवतो तो निराहारी मानला जातो. आणि भिक्षा मागण्यामुळे तो दाना देणाऱ्या दोषांपासून अलिप्त होतो. म्हणजे मी दान केलं याच्यापासून तो अलिप्त होतो. मग समर्थ म्हणतात आहे की भिक्षा मागून जो जेवण करतो तो जेविला तरी तो निराहारीच राहिला. याचा अर्थ काय हो, तर त्याला आता उपवास करण्याची गरज नाही. मग उपवासाचं जे महत्त्व आहे ते 2 प्रकारे आहे. एक आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि एक मनाच्या दृष्टीने भगवंताजवळ जाणे, असं हे उपवासाचं महत्त्व आहे. निराहारी याचा अर्थ आहार न सेवन करणे. आणि दुसरं सांगितलंय की भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन असतो आणि तेव्हा जेवणाची आठवणच येत नाही, म्हणून जेवण नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की उपवासाचा अर्थ भगवंताच्या जवळ राहणे, वास करणे म्हणजे जवळ राहणे. आणि ते जवळ राहणे म्हणून उपवास म्हणून समर्थ म्हणतात आहे. बघा, संत जे जन तेथे कोरान मागोन करी भोजन तेने केले अमृत पाशन प्रतिदिनी. भिक्षा श्लोक दिलेला आहे. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा असतो वापी संतो वा सोमपानम दिने दिने. मग जो संत आणि असंत लोकांच्या म्हणजे जो संत आहे आणि दुसरा असंत लोकांच्या जवळ कोरान मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृत प्राशनच केलं आहे असं मानावं. मग समर्थ इथे म्हणतात आहे की रोज आपण संतांनी कोरान्न मागितलं पाहिजे. म्हणजे शिजलेलं अन्न नाही तर कोरडी भिक्षा ती सेवन केली आणि ती स्वतः तयार करून ते जेवण केलं तर समर्थ म्हणतात असा जेवणारा जो कोणी असेल तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी असं मानावं. म्हणजे अमृता एवढं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. समर्थाने आधारासाठी श्लोक घेतलेला आहे. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा असतो वापी संतो वा सोमपानम दिने दिने. म्हणजे समर्थाचा अर्थ सांगतात आहे की भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो. भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करणे आहे. मग समर्थाने दिलं आहे ते सोमपान दिने दिने. मग दिने दिने सोमपान केलं म्हणजे सोमपान म्हणजे अमृताचं पान. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भिक्षा मागणं हा समाज संघटनेचा विषय आहे. आणि म्हणून पुढे दिलेला आहे ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा
ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी. निस्पृहता भिक्षेपासूनी प्रगट होये. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. मग असा भिक्षेचा महिमा, असा भिक्षेचा महिमा आहे. मग भिक्षा माने सर्वोत्तमा. मग ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे. ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. मग ईश्वराचा महिमा अगाध असून तोही काय करतो, भिक्षा मागतो आहे. ऐसा भिक्षेचा महिमा. मग समर्थ म्हणतात आहे भगवंत सुद्धा भिक्षा मागतात आणि ईश्वराचा अगाध महिमा भिक्षेमागे सर्वोत्तमा. भिक्षा भगवंताने पण मागितलेली आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी. निस्पृहता भिक्षेपासूनी प्रगट होय. निस्पृहता म्हणजे दत्त गोरक्ष आदी सिद्ध ही लोकां भिक्षा मागतात आणि भिक्षेमुळे भिक्षा मागणाऱ्याची निस्पृहताच प्रगट होत असते. मग समर्थ म्हणतात आहे वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैसी. म्हणजे जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो. त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठली. मग आता समर्थांनी 5व्या ओवीच्या पुढे ओवीपर्यंत समर्थांनी 5व्या ओवीपर्यंत परंपरा सांगितली. भगवान शंकरांनी सुद्धा भिक्षा मागितली. गुरु दत्तात्रयांनी सुद्धा भिक्षा मागितली. गोरक्षनाथांनी सुद्धा भिक्षा मागितली. नवनाथांनी सुद्धा भिक्षा मागितली. सिद्ध सगळे जे होते त्यांनी सुद्धा भिक्षा मागितली. मग निस्पृहता धारण करून त्यांनी भिक्षा मागितली आणि त्यामुळे निस्पृहता प्रगट होते. निस्पृहता असते पण प्रगटीकरणाला भिक्षा आहे त्याचं माध्यम आहे. परंतु समर्थ म्हणतात वार लावून बैसला वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. वार लावून म्हणजे जेवायला बसणं. पराधीन झाला म्हणजे तैसीच नित्यावळीला. मग नित्यावळी म्हणजे रोज पंक्तीमध्ये जेवायला जाणं, अन्न सत्रामध्ये रोज जेवायला जाणं. जसं आपण म्हणतो एखाद्या ठिकाणी भंडारा आहे किंवा कोणी जेवण ठेवलेलं आहे मग त्या ठिकाणी जेवायला जाणं. मग कोणीही अन्नसत्रात जेवू नये असं म्हणतात. अन्नसत्र घालणं पुण्याचं काम आहे पण अन्नसत्रात जेवणं हे पातक आहे. कोणासाठी पातक आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे समृद्धी आहे, ज्यांच्याकडे धान्याने कोठार भरलेले आहेत त्यांनी अन्नसत्रात जेवू नये. जेवण जर करायचं असेल तर कोणी केलं पाहिजे तर तो संन्यासी असला पाहिजे. संन्यासी अग्नित्रासी ब्रह्मचर्याश्री अचित द्यावे. या विनतेनं इतरांनी मुळी सेवावे. मग कोणालाही घेण्याचा अधिकार नाही. तो लुळा खुळा आंधळा पांगळा संन्यासी समाजसेवा करणारा असा कोणी असेल तर त्यांनी भिक्षा मागावी पण इतरांनी मागण्याचा अधिकार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की वार लावून बैसला. मी आज तुमच्याकडे जेवायला येतो, उद्या परवा तुमच्याकडे येतो, नंतर तुमच्याकडे येतो असं 7 दिवसाचे 7 वार लावून घेतले आणि झोपूनच राहिला. संध्याकाळी फक्त कागदावर लिहायचा काम राहतंय की संध्याकाळी कोणाकडे जेवायला जायचं आहे, उद्या सकाळी कोणाकडे जायचं असं वार लावून जेवणारे जे आहेत ते समर्थ म्हणतात आहे हे भिक्षेमध्ये मोडत नाही. तो समर्थाने सांगितले हे भिक्षेमध्ये मोडत नाहीत आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे तैसे नित्यावळीला स्वतंत्रता कैची. मग पंक्तीमध्ये जेवायला बसलं की स्वतंत्रता आहे का हो? पंगत वाढली आहे तेव्हा जेवलं चालणार नाही. 8 दिवसा धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले. प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतन ते पासूनी. मग वार लावून बैसला परी तो पराधीन झाला. तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. मग जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो आणि त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो, एखाद्याच्या घरी नित्य नेमाने जेवायला जाणं हे पण चुकीचं आहे. कधीतरी चुकून गेलो ठीक आहे, दररोज एखाद्याकडे जाणं योग्य नाही. का म्हणून जावं? आपल्याकडे सुंदर चांगले पंचपक्वान्न शिजतात आहे, जे आपल्या घरात शिजतात आहे ते उत्तम अन्न म्हणून सेवन करावं. दुसऱ्याकडे नेहमी जाणं काही योग्य नाही. म्हणजे दिवस ठरवून त्याच्याकडे जाणं योग्य नाही आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला.
मग तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. मग 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले. प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासून. नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे शाग्यवाने. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. मग आता सांगितले 8 दिवसात धान्य मिळवले. 8 दिवसांनी समर्थ म्हणतात एकदाच धान्य मिळवलं. 8 दिवसामधून एकदाच गेला तो भिक्षा मागेला तरी ते कंटाळवाणे झाले. तर ते कसं होतं? कंटाळवाणं होतं. प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासून. मग नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती कशा होतात? वंचित होतात. 8 दिवसांनी गेल्यानंतर कंटाळा हा येणारच हो. नित्य नियम जर आपण लावला, जसा आपण म्हणतोय की दररोज उठून आपण भगवंताचं स्मरण करावं, त्या भगवंताला सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ आंघोळ करून नंतर भगवंताची पूजा करावी. त्या पूजेमध्ये नित्यनियमता असावी. दररोज जर आपण केली तर आपल्यालाही उत्तम वाटतं आणि आपल्याला ते अंगवळणी पडून जातं की आपल्याला हे आता करायचं आहे. मग ती पूजा भगवंताची पूजा केल्यानंतर आपण उपासना करावी. मग ती स्मरणिका ओढल्यानंतर समर्थ म्हणतात ते मनी ओढल्यानंतर ती जी काही आपल्याला दररोजची जी सवय लागते ती हळूहळू आपल्याला तो टाईम झाला किंवा सकाळचे 7 वाजले, संध्याकाळी 7 वाजले की आपल्याला बरोबर त्याची आठवण होते. आणि जरी आपल्याला आठवण नसेल तरी आपलं मन सांगत राहतं की आता उपासनेला बसायचं आहे. मन विचलित होत राहतं आणि मन कासावीस होतं की कधी एकदा मी ती पूजा करते आणि उपासनेला बसते. म्हणून समर्थ म्हणतात जसं आपण असं रुटीन लावलं, नित्य नियम जर लावला सगळ्याच गोष्टीचा, तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला कंटाळा येणार नाही. म्हणून सांगितले 8 दिवसात धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले. म्हणजे 8 दिवसांनी एकदाच गेल्यानंतर, जसं आपण 8 दिवसांनी एकदाच जर पूजा केली किंवा देवाला दिवा लावला किंवा उपासना केली 8 दिवसांनी एकदा, मग आपल्याला कंटाळा येणारच हो. दररोज जर आपल्याला ते अंगवळणी पडलं, दररोज जर एवढी सगळी कामं करा, मग त्यामध्ये फक्त भगवंताची पूजा केलेली आहे, भगवंताला दिवा लावलेला आहे, स्वच्छ रांगोळी काढलेली आहे, स्वच्छ सगळं धुवून पुसून रांगोळी काढून त्याच्यावर हळदी कुंकू घालून मस्त असा मुख्य दरवाजा शोभून दिसेल असा केलेला आहे. घरामध्ये देवपूजा उत्तमाची केलेली आहे, तिथेही रांगोळी काढलेली आहे, सगळीकडे धूप अगरबत्ती दिवा लावलेला आहे. आणि समर्थ म्हणतात किती प्रसन्नता वाटते हो. आणि त्याची ओढ आपल्याला मग एकदा लावलं, जर आठवडाभर आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला कायम त्याची ओढ राहते. कधी एकदा मी दिवा लावते, कारण सगळी कामं केली आणि एका बाजूला जर भगवंताला दिवा लावला किंवा भगवंताची फुलांनी अशी आरास केली किंवा फुलांनी सजवलं भगवंताला, तर किती प्रसन्न वाटतं. सगळ्या कामांपुढे ते फिकं होऊन जातं. जेव्हा आपल्याला ते बघून भगवंत देव बघून आपल्याला समाधान वाटतं. मग जसं नित्यनियम आपण जर ठेवला तर ते काम आपल्याला अवघड वाटणार नाही किंवा जास्त वेळ त्याला आपल्याला वाटतं तिकडे जास्त वेळ चाललाय, मला वेळच नाही आहे, मला ऑफिसला जायचंय, मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. मग समर्थ म्हणतात जर नित्यनियम लावला तर हळूहळू त्याचा आपली जी करण्याची जी ओढ आहे ती टिकून राहील. कधी एकदा ती पूजा होते, कधी एकदा आपण तिला बसतोय किंवा उपासनेला बसतोय, याची ओढ लागलेली राहते. संध्याकाळी झाली की आपल्याला कधी दिवा लावतो असं वाटत असतं. मग समर्थ म्हणतात जसा आपण आपल्याला नित्यनियम लावलेला आहे, ज्यामुळे आपण तो नित्यनियम त्याच्यामध्ये खंड पडत नाही. जसं अखंड ध्यान नाम समर्थांनी सांगितलेलं आहे, दशकाचं नावच आहे अखंड ध्यान नाम. अखंडता कायम ठेवली पाहिजे, कुठल्याही गोष्टीमध्ये खंड पडता कामा नये. जसं स्मरण आहे त्या भगवंताचं स्मरण घेताना आपल्याला खंड पडता कामा नये. आपल्याला वेळ नसेल, खूपच आपण आताच्या याच्यामध्ये लोक खूपच बिझी असतात, सकाळी उठून सगळं आवरून जॉबला जायचं असतं, संध्याकाळी यायचं असतं. मग त्या वेळामध्ये जर आपण चपाती लाटतो आहे किंवा भाकरी थापतो आहे, भाजी टाकतो आहे, भाजी कापतो आहे, मग त्यावेळी जे काही आपण काम करतोय त्यावेळी जरी आपण भगवंताचं नाव घेतलं तर स्पेशल त्याला वेळ काढून बसावं. जर आपल्याला जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण जेवता खावता उठता बसता त्या भगवंताचं स्मरण अखंड ध्यान आपण त्याचं करू शकतो. म्हणून समर्थ तसंच म्हणतात कधीतरी केलं तर कंटाळा हा येणारच हो. म्हणून 8 दिवसा धान्य मिळविले
तरी ते कंटाळवाणे झाले. म्हणजे 8 दिवसांनी एकदाच जर धान्य मिळवलं तर कंटाळा येणारच आहे. मग प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासून. मग नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती काय झाल्या, वंचित होतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की नित्य नूतनापासून माणूस दूर गेला समजून जायचं. नित्य नूतन, नित्य मन 8 दिवसात धान्य मिळवले. दुसरा नियम काय घातलाय, 8 दिवसात धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले. मग कशामुळे 8 दिवसात धान्य मिळवले, 1 दिवस धान्य मिळवलं आणि त्याने 8 दिवस खाल्लं. काही लोक 8 दिवस भिक्षा मागतात आणि वर्षभर खातात. समर्थ म्हणतात ही भिक्षा नाही. भिक्षा ती आहे जी समर्थ म्हणतात आहे आस्थापोटी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे माझ्या पोटासाठी 4 घरं मी मागतो आहे. आणि राहिलेला वेळ जो आहे तो समाज कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, सज्जन संघटनेसाठी लावतो आहे. आणि म्हणून ते कंटाळवाणे झाले. माणसाकडे जर असेल तर तो झोपून राहतो, ते संपेपर्यंत उठत नाही. काही लोकांची सवय आहे, बुद्धी भगवंताने चांगली दिली आहे म्हणून ते 8 दिवसातून एकच दिवस कष्ट करतात, भरपूर पैसे कमावतात आणि 7 दिवस झोपून राहतात. काही लोक महिन्याभरातलं काम 4 दिवसातच करतात, मग महिनाभर आराम करतात. समर्थ म्हणतात यामुळे काय होईल, तर यामुळे आपल्याला कंटाळा येईल आणि ते कंटाळवाणे होईल. कारण का आळस येईल आपल्याला. आणि आपली नित्य नूतनता आहे ती आपले नित्य नियमाचा आपला नित्याचा जो कार्यक्रम आहे तो होणार नाही. म्हणजे नित्य आपण जर केलं नाही तर आपल्याला कंटाळा येणारच आहे हो. म्हणून नित्य नित्य रोजचं रोज केलं पाहिजे. तसंच म्हणतात आहे समर्थ रोज. म्हणून उपासनेचं पण तसंच आहे. 8 दिवसाची जर करून ठेवली एकाच दिवशी 8 दिवस झोपून राहायचं चालेल का हो, नाही. म्हणून रोजचं रोज उपासना झाली पाहिजे. नित्य नूतन आहे म्हणून समर्थ म्हणतात आहे भिक्षा सुद्धा नित्य नूतन असली पाहिजे. समर्थाने या ओवीमध्ये खूप छान बोध दिलाय हो. आपण बघतो पुढच्या 8 पिढींना पुरेल एवढी मनुष्य संपत्ती गोळा करून ठेवायला बघत असतो. खूप लोक बघा पुढच्या 8 पिढींना पुरेल एवढं ते सगळं साठवून ठेवतात. मग एवढी मनुष्य संपत्ती गोळा करून ठेवतो आणि ठेवायला बघत असतो. पण यामुळे काय होतं, पुढची पिढी जी 8 पिढी जी ठेवलेली आहे त्याने 8 पिढींसाठी ती कष्ट करणार नाही हो. कसं कष्ट करेल, त्यांना आयतं मिळालेलं आहे, मग कष्ट करायची गरज काय. एवढं सगळं आहे ते खाणार कोण. त्यांची 8 पिढ्या संपल्या तरी सुद्धा ते राहील एवढं असतं काही जणांकडं. मग समर्थ म्हणतात आहे पण यापुढे पुढची पिढी आयतं बसून खायला बघणार आहे. मग ती आळशी होणार. मग नित्य नूतन हिंडावे आणि म्हणून नवीन नवीन ठिकाणी जावं. एकाच घरी नाही, एकाच घरी भिक्षा मागायला जाऊ नये. काल ज्या घरी भिक्षा मागितली त्या घरी आज मागितली नाही. पुढे येणाऱ्या वर्षभरात ते घर सापडता कामा नये पुन्हा. मग असं ते भिक्षा मागत असत. साधू सज्जन संत लोक सगळे अशी भिक्षा मागत होते. मग गावातली सर्व घरं संपली की गाव बदलायचं. पण एका घरी 2दा भिक्षा मागायला जायचं नाही. म्हणून ते असं करून करून त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. मग कल्पना करा समर्थ कसे फिरले असतील हो. एका घरात गेल्यानंतर त्या घरात पुन्हा जायचं नाही. म्हणजे समर्थांनी भारत भ्रमण म्हणजे भ्रमंती किती केली असेल, कसं त्यांनी कार्य केलं असेल आपलं, कशी समाज संघटना केली असेल, कशी सज्जन संघटना केली असेल. समर्थांना एवढा आदर्श मानलं पाहिजे आपण. कारण कोणाला समर्थ म्हणतात ओझं वाटतं कामा नये. आता लोक मागायला आले ना तर टेन्शनच येतं. आताच्या ह्याच्यात बघा लोक दरवाजेच बंद करतात काही लोक. मग काय म्हणावे याला. कारण साधू सज्जन सगळे पहिल्यांदा मागत होते. आता लोक आळशीपणाने लोक मागायला लागलेली आहेत. आताचं कलियुग वेगळं झालंय हो. जो तो आयतं कधी भेटेल याची वाट बघत असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की काय मागतो काय सांगता येत नाही. म्हणून मागणाऱ्याने समोरच्यावर कुठल्याही प्रकारचा जबरदस्तीचा भाव असू नये, स्वइच्छेने. आणि त्याची इच्छा जरी सुखभर देण्याची असेल तरी आम्ही मात्र मूठभर घ्यावं आणि गप्प बसावं. खूप घेऊन काय होणार आहे, ठेवणार कुठे. आमच्याकडे काय ठेवायची जागा आहे का, घर आहे का, दार आहे का. मंदिरात झोपायचं, 4 घरी भिक्षा मागायची, तेवढ्या ह्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. संग्रहासाठी जागाच नाही. भूमीवर पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. मग काय आमच्यामध्ये आहे, आमच्याकडे काही नाही. प्रभूंचं नाम आहे.
पहिलं काय असायचं, मंदिरात जाऊन झोपायचे, सकाळी उठायचे, भिक्षा मागायला जायचे. मग त्यांच्याकडं घरं नाहीत, आता आपल्याकडं प्रत्येकाकडं घर आहे, स्वतःची अशी जागा आहे जिथे आपण सगळं साठवून ठेवू शकतो. परंतु त्यांच्याकडं काहीच नसायचं. मग काय म्हटलंय, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे. काय आमच्याकडे आहे? आमच्याकडे काही नाही आहे. फक्त काय आहे, प्रभूंचं नाम आहे, त्या श्रीरंगाचं नाम, त्या श्रींचं नाम आहे आणि हाती काम आहे. म्हणून अखंड कार्य केलं तरी कोणावर बोज झाले नाही. समर्थ म्हणून समर्थाने इथे म्हटलेलं आहे, नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, शाग घेवाने. मग समर्थ म्हणतात नित्य नूतन ठिकाणी हिंडावं, उदंड देशाटन करावं आणि तरच भिक्षा मागणं हे कसं ठरेल, तरीच भिक्षा मागता बरवे, शाग घेवाने. मग तरच हे भिक्षा मागणं हे प्रशंसनीय ठरतं. आणि म्हणून मग पुढे समर्थ म्हणतात आहे की नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, शाग घेवाने. शाग घेवाने म्हणजे आपल्याला धन्यता त्यामुळे प्राप्त होईल की जर आम्ही भिक्षा मागत असताना आम्ही सतत हिंडत राहिलो, नेहमी देशाटन करत राहिलो, या गावाहून त्या गावी जात राहिलो. म्हणून तर समर्थांच्या शिष्यांची जी एवढी संख्या आम्हाला दिसते, हजारो शिष्य समर्थांना मिळाली आणि ही भिक्षेच्या माध्यमातून मिळालेली आहे. भिक्षेच्या माध्यमातूनच लोकनिरीक्षण त्यांनी केले आणि सन्मार्गाला त्यांना नेलं. हे कार्य समर्थांचं होतं आणि म्हणून भिक्षेचा समास इथं लिहिलेला आहे समर्थाने. जे समाज कार्य करणार आहे त्यांनी या गोष्टी आदर्श डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. मग जो नेहमीच भिक्षा मागतो, म्हणजे जो समर्थ म्हणतात जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका वाटत नाही. त्रिभुवनात तो कुठेही गेला तरी जिकडे तिकडे त्याला काय वाटतो, स्वदेशच वाटतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, स्वर्गवृत्त पाहता लोकत्रय. कुठेही जा, परदेश नाही, सगळीकडे काय आहे, स्वदेशच आहे. परदेश कुठे आहे, आपणच नावं ठेवली आहे सगळीकडे. पण स्वदेशाची कल्पना केव्हा येते, केव्हा होईल, ज्यावेळी अखंड अभ्यास, भिक्षेचा अभ्यास असेल तर, अखंड असेल तर त्यास वाटेना परदेश. मग भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. मग समर्थ म्हणतात भिक्षा मागता किरको नये म्हणजे कुरकुर करू नये. जसं आपण कुरकुर म्हटलेली आहे, आपण म्हणतो कुठे जाताना कुरकुर करू नको असं. मग भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागता भागू नये म्हणजे थकून जाऊ नये, भिक्षा मागता भागू नये, परिभ्रमण करावे. मग भिक्षा मागणाराने परिभ्रमण करावं. मग समर्थ म्हणतात आहे की हे आपल्याला बोध देतात आहे समर्थ की आपल्यासाठी आपण कष्ट, आपलं काम करताना अगदी प्रामाणिक केलं पाहिजे. करायचं म्हणून कुठलंही काम करता कामा नये. समर्थ आपल्याला बोध देत आहेत. आता समर्थ म्हणत नाहीत की भिक्षा मागा म्हणून. समर्थांनी त्या भिक्षेच्या माध्यमातून भिक्षा का मागावी, कशासाठी मागावी आणि काय केलं भिक्षेमधून ते समर्थ सांगत आहेत. मग समर्थ म्हणतात तुम्ही आता आपल्याला भिक्षा मागायची गरज नाही आहे, परंतु समर्थ म्हणतात त्याचा उद्देश, समर्थांचा सांगण्याचा उद्देश काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. समर्थ आपल्यासाठी का सांगत आहेत, समर्थाचा सांगण्याचा उद्देश काय आहे आणि समर्थांना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मग समर्थ सांगतात आहे की आपण कष्ट केले पाहिजेत. कष्ट करताना कुरकुर करता कामा नये. कामावर जाताना नित्यनियमाने आपण कामाला गेलं पाहिजे. तर महिन्याच्या अखेर आपल्याला म्हणजे पूर्ण महिना भरल्यानंतर आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो. जर घरीच बसून राहिलो तर आपल्याला काहीही भेटणार नाही. मग समर्थ म्हणतात कष्ट करताना कशाला लाजायचं, पण ते कष्ट करताना अगदी प्रामाणिक कष्ट असले पाहिजेत. कोणालाही फसवेगिरी करायची नाही, कोणालाही फसवू नये आणि कोणालाही फसून आपल्याला काही मिळणार नाही. आपलं कर्म आपल्याकडेच परत येणार आहे. मग कशाला कोणाला फसवायचं. आपण अगदी समर्थ म्हणतात आहे की स्वकष्टाने ते केलं पाहिजे आणि त्या कामाला आपण लाजू नये. कुठलंही काम असो, कुठल्याही कामाला लाजू नये. सगळेच जण काय ऑफिसमध्ये जाऊन लॅपटॉप चालवत नाहीत. प्रत्येकाचं काम वेगळं आहे हो. कसं झाडू मारणाऱ्यांचं काम, झाडू मारणारे झाडू मारतात. प्रत्येकाचं काम वेगळं आहे.
त्याच्यानंतर शेती करणारे आहेत, काही इंजिनियर आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत. प्रत्येकाने आपापलं काम हे कसं करावं, प्रामाणिकपणे करावं. त्याच्यामध्ये कुठलीही लाज नाही, कुठल्याही कामाला लाज नाही आहे हो. त्या कामाला लाजू नये, कंटाळू नये, ते दररोज केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. मग 2-3 सूचना समर्थ अजून देत आहेत. भिक्षेच्या माध्यमातून तुम्ही फिरत असताना लाजू नका, त्यानंतर थकू नका, कंटाळू नका, सतत परिभ्रमण करत राहा. त्यामुळे सगळं लोक आपली होतील, देश आपला आहे आणि आपण त्या देशाचे सेवक आहोत, अशा भावनेतून कार्य करत राहिल्याने आपल्याला उत्तम समाज संघटन करता येईल, असं समर्थ म्हणतात आहे. मग समर्थांनी सांगितलंय की कुठल्याही कामाला लाज आपण बाळगू नये, भिक्षा मागता लाजू नये, भिक्षा मागता भागू नये, परिभ्रमण करावे. कशाला लाज बाळगायची? आपल्याला स्वतःला कष्ट करायचे, स्वतःचं पोट भरायचंय, मग कसली लाज आली आहे हो? आपल्याला स्वतःला कष्ट करून आपण ते मिळवतो आहे, प्रामाणिकपणाने मिळवावे. कोणाला फसवू नये, कोणाला लुबाडू नये, कोणाच्या वाईट संगतीमध्ये जाऊ नये आणि कोणाला वाईट विचार सांगूही नाही, वाईट संगतीमध्ये त्याला नेऊही नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, भिक्षा आणि चमत्कार च्या काटती लहान थोर, कीर्ती वारणी निरंतर भगवंताची. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नवे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य, तो करंटा जोगी. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. मग भिक्षा आणि चमत्कार समर्थाने आता दिला आहे. भिक्षा आणि चमत्कार, एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो. च्या काटती लहान थोर, कीर्तीवर्णी निरंतर भगवंताची. मग चमत्कार करतो हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर जर आपण बघितलं किंवा ऐकलं तर लहान थोर माणसं आश्चर्यचकित होतात. तो भगवंताची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो, म्हणून चमत्कार घडतात. चमत्कार असा आपोआप घडत नाही हो, त्याची तेवढी निस्सीम भक्ती त्याच्या मागे लागलेली असते. मग भिक्षा आणि चमत्कार उच्चार चाटती लहान थोर वर्णी कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नवे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य, तो करंटा जोगी. मग भिक्षा म्हणजे काय आहे? तर सदा फळ देणारी कामधेनूच आहे. तिला सामान्य म्हणू नका. जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी तो कसा आहे, भाग्यहीन समजावा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. म्हणजे भिक्षेमुळे काय काय होतं ते समर्थाने इथे दिलेलं आहे. मग भिक्षेमुळे आपली ओळख होते. आता भिक्षा मागायला गेलो तर आपण 4 घरं फिरतो. मग 4 घरं फिरल्यानंतर समर्थ म्हणतात आहे की 4 घरं फिरल्यानंतर आपल्याला सगळ्यांची ओळख होणार. जसं आपण एखाद्याकडे जातो त्याही काय होतं, तर एखाद्याकडे गेल्यानंतर समर्थ म्हणतात आहे की त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला ओळख होते, नवीन नवीन माणसांची आपल्याला ओळख होते. मग ओळख झाल्यानंतर हळूहळू काय होतो, आपला कल वाढतो त्यांच्याकडे जाण्याचा, मैत्री वाढते किंवा आपले संबंध चांगले होतात. मग भिक्षेने ओळखी होते, भिक्षेने भरम चुकती. काय म्हटलंय, भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती. पुढे दिले समर्थाने, निर्भय भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. भिक्षा म्हणजे भिक्षेने नवीन ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण ओळखतो, हळूहळू त्याची ओळख झाल्यामुळे आपल्याला हळूहळू त्याच्यासोबत राहायला आवडतं. आणि मग समर्थ म्हणतात आहे की जे आपले काही भ्रम आहेत ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपण म्हणतो की तो व्यक्ती असा आहे तसा आहे, मग समर्थ म्हणतात आहे जर आपण प्रत्यक्ष भेटलो तर त्याची ओळख आपल्याला कळते की नेमकं हा माणूस कसा आहे. मग त्याच्यातून आपल्याला कळतं की माणूस कसा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की सामान्य भिक्षा मान्य करते सकळ प्राणी. मग सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे, भिक्षेस नाही अडथळा, भिक्षा हारी तो मोकळा,
भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जाता, भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा. आता समर्थ म्हणतात आहे भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती आहे. भिक्षेने महंती प्रकट होते आणि स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती. भिक्षा गुणे म्हणजे भिक्षाच्या योगे स्वतंत्रता कायम राहून आपल्याला काय होते, ईश्वर प्राप्ती होते, ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून समर्थ म्हणतात प्रथम भर्जन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाम अध्यात्म निरूपण ऐकत जावे. मग ईश्वर प्राप्ती कशी होणार हो? जेव्हा भगवंताचं नाम आपल्या कानी पडणार त्यावेळीच ईश्वर प्राप्ती होणार. म्हणजे आपल्याला हरिकथा ऐकण्याचं पहिलं भजन ऐसे जाणं, प्रथम भजन ऐसे जाणं. ईश्वर भक्ती कशी होईल? मग समर्थांनी स्पष्टच दिलंय, ऐकणं म्हणजे ऐकायला जे येतं ते ऐकणे म्हणजे श्रवण भक्ती होणार आहे. ऐकणे म्हणजे श्रवण भक्ती होणार नाही. आता ऐकायला आपण सगळंच ऐकतो, आपली हिंदी चित्रपटाची गाणी पण ऐकतो, पण ती श्रवण भक्ती होईल का? ती केव्हा होईल श्रवण भक्ती? ज्यावेळी ते गाणे भगवंताकडे आम्हाला नेत असेल. म्हणून समर्थ म्हणतात हरिकथा पुराण श्रवण, हरिभक्ती ती ईश्वर भक्ती आहे, जी आपल्याला भगवंतापर्यंत पोचवते, ती ईश्वर भक्ती आहे. मग समर्थांनी इथे म्हटलंय स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. मग समर्थ म्हणतात जेणेकरून आपण भगवंताकडे ओढले जाऊ. जसं दासबोधाचं निरूपण आहे ते ऐकलं पाहिजे, त्यामुळे आम्हाला भगवंताबद्दल प्रीती वाटू लागते. आपल्याला कल्पना आहे की या जगामध्ये जितके काही उत्तम गुण, आपल्याला माहित आहे जितके काही उत्तम गुण तितकी समर्थांची लक्षणं आहेत. समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म, त्यांच्या जवळ सगळे गुण आहेत आणि म्हणून गुण हे सुद्धा ईश्वराकडे नेणारे आहेत. म्हणून आम्ही 64 कला आणि 14 विद्या हे सुद्धा आम्ही प्रभू रामचंद्रांचे गुण समजतो. त्यांच्या गुणांमध्ये सुद्धा ईश्वर तत्व लोपलेला आहे. श्रवण करायला सुद्धा आपल्याकडे आवड पाहिजे हो, नाहीतर कानावर आपल्याला नेहमीच येतंय. आपल्या बाजूला मंदिर आहे, सकाळ दुपार संध्याकाळ तिथे आपल्याला भगवंताचं स्मरण ऐकायला येतंय. सकाळी सकाळी भजन चालू आहे, संध्याकाळी भजन चालू आहे, आपल्याला ऐकायला येतंय, परंतु आपले पाय मात्र तिथे जात नाहीत, कधी जाऊन तिथे बसत नाही. मग कसं होणार हो? म्हणून कर्ममार्ग उपासना मार्ग. म्हणून ज्याला कर्ममार्ग आवडतो त्याने कर्ममार्ग करावा, ज्याला उपासना मार्ग आवडतो त्याने उपासना मार्ग करावा. उपासना कशी करावी, त्याची बैठक कशी बसवावी? मग समर्थ म्हणतात ज्ञानमार्ग, भक्ती मार्गाच्या माणसाने जर ज्ञानमार्ग जर करत राहिला तर त्याला कंटाळा येतो. मग समर्थ सांगतात आहे की भगवंताच्या जवळ जायचं असेल तर पहिलं श्रवण केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्यम सख्यम आत्मनिवेदन ऐसे हे नविदा भक्ती सांगितलेली आहे. ईश्वर भक्ती, जर आपल्याला ईश्वराच्या भक्तीकडे जायचं आहे, ईश्वराकडे जायचं असेल तर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर नविदा भक्ती आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे हा काही समर्थ म्हणतात एकावर दुसरी भक्ती आहे. जर आपण श्रवण केलं तरच आपण कीर्तन करणार आहोत. जर श्रवणच तुम्ही नाही व्यवस्थित केलं तर कीर्तन काय करणार आहेत? कीर्तन करायला पहिलं आपल्याकडनं श्रवण झालं पाहिजे, श्रवण मनन पण झालं पाहिजे. मनन झाल्याशिवाय कसं होणार? ते सद्गुरूंशिवाय आम्हाला काही कळणार नाही, कारण सद्गुरू आमचा ज्ञानदाता आहे. मग अशा बुद्धीला समर्थ म्हणतात सद्गुरू काय आहेत? आपले ज्ञानदाता आहेत. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी की बुद्धीला सुद्धा स्फूर्ती देण्याचं काम जसं शारदा माता करते तसं समर्थ म्हणतात आहे की समर्थांना वंदन आहे जे प्रत्यक्ष सद्गुरूंना. समर्थ म्हणतात आता आठवू सद्गुरू जो पराचाही परू, जया छेनी ज्ञान विचारू कळो लागे. समर्थ म्हणतात की सद्गुरू म्हणजे श्री गणेशांची कृपा व्हावी, श्री शारदा मातेची कृपा व्हावी, सद्गुरूंची कृपा व्हावी आणि या सगळ्या कृपेमुळे ज्ञान विचार कळू आपल्याला हळूहळू लागेल. मग ईश्वर भक्ती कशी करायची? मग सद्गुरूंशिवाय आम्हाला ती कळणार नाही. सद्गुरू असतील तर आपल्याला कळेल की ईश्वर भक्ती काय आहे, कारण सद्गुरूच आमचं काय आहे? ज्ञानदाता आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या सद्गुरूंना मी वंदन करतो आहे. माणूस जेव्हा समर्थ म्हणतात जन्माला येतो तेव्हा त्यावेळेस त्याला 4 शक्ती प्राप्त असतात. ते तो आयुष्यभर ते 4 शक्तीच्या भरोशावर आयुष्य काढत असतो. त्यातली पहिली शक्ती आहे क्रियाशक्ती, नंतर भावशक्ती, नंतर चिंतन शक्ती आणि संयम शक्ती.
मग समर्थ म्हणतात या चारही शक्ती जर समजा बॅलन्स असतील तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो. मग अध्यात्माच्या दृष्टीने आपण पाहिलं तर समर्थ म्हणतात संत म्हणजे हे सगळे महान पुरुष, यांच्यामध्ये या चार शक्ती विद्यमान होत्या आणि त्यांच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे त्यांना जे भगवंत संत होते त्यांनीच आपल्याला या भक्ती मार्गाची वाट दाखवलेली आहे. मग सगळ्या संतांनी भक्ती योगाला प्राधान्य दिलेलं आहे. मग भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव म्हणून येथ बोलिला विशद भक्ती मार्ग असं समर्थ पहिल्याच दशकामध्ये पहिल्याच समासामध्ये मंगलाचरणामध्ये म्हणतात आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ईश्वर भक्ती काय आहे. ईश्वर भक्ती वेगळी काहीच नाही हो. ईश्वर भक्ती करण्यासाठी आपलं मन त्याच्यासाठी पहिलं तयार पाहिजे. जेव्हा आपले मन होईल त्यावेळी आपण ईश्वर भक्ती करू. म्हणजे ईश्वराशिवाय काहीही नाही, भक्तीशिवाय काहीच नाही आहे हो. भक्तीशिवाय काहीच नाही, काही मिळणारही नाही. भक्ती म्हणजे काय तर नविदा भक्ती आपण करावी आणि त्या भक्तीतून आपल्याला समर्थ म्हणतात समर्थ त्या भक्तीतून आपल्याला भगवंत भेटणार आहे. समर्थ म्हणतात म्हणून भक्ती करणं गरजेचं आहे. नित्य नियमानं त्या भगवंताशी लीन होणं, नित्य नियमाने त्या भगवंताचं स्मरण करणं आणि चांगली कर्म करत राहिलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चांगल्या कर्मातूनही आपली भक्ती असते. जर आपण उत्तमाची कर्म करत असू तर समर्थ म्हणतात म्हणून भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वधवावी, यथायोग्य कथा समर्थ म्हणतात आहे की भगवत कीर्ती वाढवावी. भगवंताची कीर्ती कशी वाढेल. मग सर्वत्र आनंद वाटला पाहिजे. मनुष्याला त्याची गोडी लागली पाहिजे. जसं लहान मुलाचंच घ्या. लहान मुलं असतं ते आईच्या दुधावरच असतं पहिलं. ते जेवत नाही हो. आई त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते तेव्हा त्याला डॉक्टर सांगतात की आता त्याला दात आलेले आहेत, आता दुधाची गरज नाही, आता हळूहळू त्याला जेवण द्यायला सुरुवात करा. मग जसं आई पहिलं मांडीवर बसवून त्याला वरण भात हळूहळू थोडा खायला देते. हळूहळू त्याला ती सवय लागते. मग हळूहळू सवय झाल्यानंतर त्याला जेवणामध्ये काय वाटते, गोडी वाटते. तसं समर्थ म्हणतात ईश्वर भक्ती जर आपल्याला करायची असेल तर हळूहळू त्या भगवंताकडे आपण पोहोचलो पाहिजे. त्याच्यामध्ये आनंद आहे हो. खूप आनंद आहे. त्या भगवंताने आपल्याला भरपूर दिलेला आहे. त्या भगवंताच्या साठी आपण वेळात वेळ काढून निदान दिवसातून अर्धा तास तरी त्या भगवंतासाठी आपण काढलं पाहिजे. कारण ज्या भगवंताने आपल्याला ह्या देहरूपी ही लॉटरी जी दिलेली आहे, 2 हात 2 पाय, उत्तमाचा चेहरा, उत्तमाचं शरीर, एवढं सगळं सुंदर त्या समर्थाने आपल्याला दिलेलं आहे, त्याचा आपण आभार व्यक्त केलेच पाहिजे. त्या भगवंतामध्ये आपण लीन झालो पाहिजे. त्या भगवंताने हे सगळं दिलेलं आहे त्याची भक्ती करायला मात्र आपण विसरता कामा नये. म्हणजे आपल्या अंतःकरणात त्या भगवंताबद्दल ओढ आस आपल्याला असली पाहिजे. कोणालाही आपण फसवू नये. प्रामाणिकपणे आपला हा कार्य म्हणजे आपला जो कार्यभाग आहे तो आपण चालू ठेवावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ नाही लागे काळ वेळ. म्हणजे आपणासारखे आपल्यासारखं ते करून टाकतात. जसं एक गुरु दुसऱ्या सद्गुरूंना आपल्या शिष्याला सद्गुरुत्व बहाल करतात. म्हणून सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आज सुख, समाधान, ऐश्वर, संतती, संपत्ती सगळं काही उत्तम प्रकारे लाभलेलं आहे. ही फक्त काय आहे, त्या समर्थांची कृपा आहे, त्या ईश्वराची कृपा आहे, ज्याने एवढं सगळं दान आपल्या पदरात दिलेलं आहे. म्हणजे एवढं सगळं उत्तमात उत्तम दिलेलं आहे. जे काही दिलेलं आहे ते सगळं उत्तमात उत्तम आहे. म्हणजे जसं कल्याण स्वामी म्हणतात आमचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, तर समर्थ कोणाला सद्गुरू म्हणतात तर प्रभू रामचंद्रांना. म्हणून आम्ही श्रीराम समर्थ असं म्हणतो. त्यामध्ये दोन्ही अर्थ येतात. श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि समर्थ म्हणतात समर्थाची या सेवका व कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. मग या शब्दाचा अर्थ म्हणजे समर्थ म्हणजे प्रत्यक्ष काय आहेत, श्री प्रभू रामचंद्र आहेत. समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलेलं आहे. ती त्यांची घोषणा आहे, ती त्यांचं ब्रीदावली आहे, ब्रीदवाक्य आहे. मग जय जय रघुवीर समर्थ कोणाला म्हणतात तर ते रघुवीर जे आहेत तोच एक समर्थ आहे. जे रघुवीर आहेत
असं समर्थांना सांगायचं आहे. अनेकांना असं वाटतं की जय जय रघुवीर समर्थ म्हणजे हा समर्थांचा जय जयकार आहे का हो? तर तो समर्थ रामदास स्वामींचा जय जयकार नाही, तर तो प्रभू रामचंद्रांचा जय जयकार आहे. म्हणून म्हटलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ. किती उत्तमाचं आहे हे समर्थ पहिलं म्हणत होते. म्हणून आपल्याला असं वाटतं की अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे प्रभू म्हणजे काय फरक आहे राम आणि दासमध्ये? म्हणून सद्गुरूमध्ये आणि त्या श्रीरामांमध्ये काहीच नाही. सद्गुरू राम आणि दास, समर्थ आणि राम काय भिन्न आहे का? अरे तेच राम इथे जन्माला आले आणि आपल्याला उपदेश करून गेले. म्हणून हा समर्थांचा बोध नाही तर प्रत्यक्ष रामचंद्राने समर्थांना जो बोध दिला तो श्रीरामांचाच बोध आहे. म्हणून समर्थ म्हणतात बघा, समर्थ कुठेही भिक्षा मागायला गेले तरी दरवाजावर गेल्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा करत असत. म्हणजे समर्थांनी आपल्या प्रभूंचं, आपल्या सद्गुरूंचं नाम मोठं केलेलं आहे. आपल्या सद्गुरूंना ते स्मरण करतात आहे. मग सांगितलंय स्मरण कोणाचं करावं, ईश्वर प्राप्ती कशी होईल, ईश्वराची भक्ती कशी करायची, तर स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान. किती उत्तमाच्या ओवी आहे तो. स्मरण कोणाचं करावं, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरण पावावे समाधान. मग समर्थ म्हणतात आहे अखंड देवाचं स्मरण करावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो जैसा भाव तैसा होय पंढरी राव. भगवंत हा भक्ताच्या इच्छेनुसार रूप धारण करतो, परंतु भगवंत मात्र प्रत्येक जण आपापल्या देवाला मानतो. म्हणजे प्रत्येकाची देवाची व्याख्या अलग आहे, प्रत्येकाचं देवाचं नाव हे अलग आहे, पण ते मनी मात्र दृढ ठेवावं. देव एकच आहे, पण त्या प्रत्येकाच्या जसं आपण त्याला आवाज देऊ तसं तो आपल्याकडे धावत येणार. मग सद्गुरूंच्या मग समर्थाने आपल्याला समर्थ म्हणतात आहे की समर्थाने सांगितलंय भगवंताची प्राप्ती, सद्गुरूंची पूर्ण कृपा आपल्यावर झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे माणसाने समर्थ म्हणतात याचा अर्थ काय आहे तर नामस्मरण. तुम्ही म्हणाल याचा त्याचा काय संबंध आहे, तर समर्थ म्हणतात राम करता म्हणता याचा अर्थ नामस्मरण. राम करता, मग राम करता आहे आणि त्यामुळे माझ्या हातून घडलेलं कुठलंही कार्य माझ्या अहंकाराची वाढ करतं. उलट नम्रता आमच्यामध्ये निर्माण होईल, भाव निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल, निष्ठा निर्माण होईल आणि तिथे आम्ही अनन्य राहू. आणि म्हणून म्हटलेलं आहे मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणजे ते श्रीरामाने केलेलं आहे, ते माझ्या भगवंताने केलेलं आहे. त्यावेळी ते काम कसं होईल, पूर्णत्वास जाईल. मग ते स्वतः केलंय, स्वतःवर ओढून घेतलंय, तर ते नामस्मरणाशिवाय म्हणजे आपण स्वतः केल्यासारखं होतं. मग तुझ्या हातून ते शक्य नाही, त्याला भगवंताची जोड पाहिजे. म्हणजे नामस्मरणाशिवाय माणसाने राहू नये हो. जसं आम्ही ऑक्सिजन शिवाय राहूच शकत नाही, पाण्याशिवाय दिवस आपला जाऊच शकत नाही, जेवल्याशिवाय राहू शकतो, 1 दिवस राहू शकतो, 2 दिवस राहू शकतो, पण नाही जास्त नाही राहू शकत. झोपल्याशिवाय आपल्याला समाधानच नाही. त्याप्रमाणे नामस्मरणाचं झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने माणसाला पूर्ण दिवस तो सार्थकी माणसाचा लागला पाहिजे असं वाटतं. सर्व काळी आम्ही नामस्मरण करावं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की सुख दुःख उद्वेग चिंता कशाला दिल्या आहेत, तर आम्हाला भगवंताचं स्मरण व्हावं. सुखामध्ये होतं का, कमी होतं. दुःखामध्ये होतं का, हो खूप जास्त होतं. उद्वेगामध्ये स्मरण होतं का, चिंता असताना अधिक होतं. याचा अर्थ असा आहे की काही वेळेला आमचं स्मरण होतं, काही वेळेला स्मरण होत नाही. म्हणून सुखामध्ये स्मरण करावे लागते आणि दुःखामध्ये स्मरण होणे आणि करणे यामध्ये फरक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आनंद रूप असता अत्यंत आनंदी आहे. मुलाचं लग्न ठरलेलं आहे, अक्षता टाकण्याची वेळ चालू आहे आणि सगळी गडबड सुरू आहे आणि तुमचं नामस्मरण चालू आहे. कसं शक्य आहे हो? तुम्ही म्हणाल आहे शक्य, हे सगळं शक्य आहे, चालू आहे, ते सगळं श्री समर्थ कृपेनेच हे होऊ शकतं, नाही तर होऊ शकणार नाही. कारण एवढं चांगलं स्थळ आलेलं आहे, मुलीचं लग्न सुरू झालेलं आहे आणि मुलीच्या लग्नात श्री समर्थांची आठवण. म्हणजेच आपण
त्या भगवंतामध्ये आहोत, भगवंताच्या स्मरणात आहोत, एवढं स्मरण असणे म्हणजे नामस्मरण आहे. आणि म्हणून म्हणतात नामस्मरणेविना सर्वथा आपण राहू नये. नामस्मरणाशिवाय कसं राहणार हो? म्हणून समर्थ म्हणतात की आपण जसं हे सावतामाळी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत असेल, म्हणजे ते कर्मयोगी संत होते. गाडगे महाराज सतत कर्मयोगाची त्यांनी उपासना केली. ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं. ग्राम स्वच्छता त्यांच्यापासून सुरू झाली. म्हणजे त्यांनी आपल्याला ग्राम स्वच्छता शिकवलेली आहे. तरी सुद्धा गाडगे महाराज हातामध्ये खराटा घेऊन सुद्धा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं भजन करत असत. याचा अर्थ भगवंताचं स्मरण करून जर आम्ही कामाला सुरुवात केली किंवा ते काम केलं तर त्या कामापासून येणारा जो अहंकार आहे तो अहंकार सुद्धा आपला घालवला जाऊ शकतो. ते काम माझं नाही तर ते काम कोणाचं आहे? त्या भगवंताचं आहे. ते काम माझं नाही, त्या भगवंताचं आहे. म्हणजे तो भगवंत माझ्याकडून ते काम करून घेत आहे असं आपल्याला ते म्हणजे त्या भगवंताने करून घेतलं पाहिजे असं झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये. येता जाता समर्थ म्हणतात नामस्मरण करा. म्हणजे जसं समर्थ म्हणतात एका सत्पुरुषांना विचारलं का हो मी एका बँकेमध्ये कॅशियर आहे. म्हणजे एका सत्पुरुषांनी विचारलं की मी बँकेमध्ये कॅशियर आहे आणि तुम्ही म्हणता सतत नाम घ्या. मी कसं नाम घ्यायचं? नाम जर घेतलं तर मी कॅश मोजणार कसं? आणि त्या कॅशमध्ये गडबड होऊ शकते, मग त्यामुळे चूक होऊ शकते. तर ते सत्पुरुष म्हणाले म्हणजे समर्थ म्हणाले की नाम घेण्यासाठी कॅशचा आकडा कमी जास्त होण्याचं कारण नाही. हातामध्ये जी नोटांची गड्डी मोजण्यासाठी घ्याल ती मोजण्याच्या सुरुवातीला जय श्रीराम म्हणा. मोजण्याच्या सुरुवातीला जय श्रीराम. आणि या समर्थ म्हणतात आहे ती पूर्ण झाल्यानंतर ती गड्डी मोजून पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा जय श्रीराम म्हणा. मग या दोघांमध्ये जे केलेलं कार्य आहे ते सगळा वेळ काय ठरेल? नामस्मरण ठरेल. मग नामस्मरण करण्यासाठी कर्माला त्याज्य नाही आहे, कर्म त्याज्य मानलेलं नाही. म्हणून तर आमचे संत सावतामाळी करताना सुद्धा काय काम करताना कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे त्यांनी त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला, त्या विठ्ठलाला त्याने कुठे पाहिलं? आपल्या भाजीमध्ये. म्हणजे कामामध्ये आपण ते काम करतात आहे तिथे त्यांनी भगवंताला भगवंत आहे असं त्यांनी समजलं. भगवंत कर्म न टाकता जो भगवंताचं नाम घेतो त्याच्यासाठी भगवंत धावत येतो, कर्म नाही टाकलं पाहिजे. जसं भक्त पुंडलिक माता पित्यांची सेवा करण्यासाठी घरी थांबला, त्या भगवंताचे स्मरण करून तो आईवडिलांची सेवा करू लागला. आणि सेवा करत असताना भगवंताच्या लक्षात आलं की हा सेवेमध्ये एवढा गर्क झालेला आहे, एवढा निष्ठेने तो सेवा करतो आहे आणि सेवा करताना सुद्धा माझ्या नामामध्ये त्याचा विसर नाही आहे. म्हणजे एका बाजूला नावही घेतो आहे आणि दुसऱ्या बाजूला सेवाही करतो आहे. आता तो माझ्याकडे येऊ शकणार नाही म्हणून मी त्याच्याकडे गेलो पाहिजे. त्यावेळेस भगवंतानी त्याला आवाज दिला, ए पुंडलिका मी आलो आहे, बाहेर ये. त्यावेळेस पुंडलिकाने आपल्या हातातली वीट बाहेर फेकली आणि म्हणाला की भगवंता तुम्ही आले आहात पण आईवडिलांची सेवा टाकून मी तुमच्याकडे कसा काय येऊ शकेल? पण तुम्ही आले आहात ना याचा अर्थ माझं जन्माचं सफल झालं, सार्थक झालं. आता तुम्ही या विटेवर उभे राहा. आणि भगवंत याची सेवा होईपर्यंत विटेवरती उभे राहिले आणि तेव्हापासून आजही पंढरपूरला पांडुरंग विटेवर उभे आहेत. म्हणून म्हटलंय युगे 28 विटेवरी उभा. युग 28 झाली तरी तो विटेवर उभा राहून भक्तांची वाट पाहतो आहे. भगवंत म्हणत आहे तू कर्म करत असताना तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही. तू नाम घेत असेल तर त्या नामाबरोबर मी येतो तुझ्याकडं. म्हणून माणसाने नाम आपल्याजवळ आहे याचा अर्थ भगवंत समर्थ आपल्याजवळ आहेत. म्हणून समर्थाने नामस्मरण भक्ती सांगितली. सर्वात सोपी भगवंताकडे तात्काळ पोचणारी ही आपली आहे नामस्मरण भक्ती. म्हणून समर्थ म्हणतात आहे की एवढी सोपी भक्ती सांगितलेली आहे, काहीच अवघड सांगितलेलं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. ईश्वर प्राप्ती ही महत्वाची आहे.
भगवंताची ओढ, भगवंत आपल्याला मिळणं हे ईश्वर प्राप्ती. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो. म्हणजे भिक्षा मागण्यात काही अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो आणि भिक्षेकरता जो वेळ लागतो तेवढा काळ त्याचा सार्थकी लागतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फलदायिनी झाली निर्लज्जासी. म्हणजे भिक्षा म्हणजे इकडे तिकडे फळाफुलांनी लगटलेली जणू अमरवेल आहे. जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसात ती फलदायिनी ठरते. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणे एके ठाई जना जड नव्हे. म्हणजे पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशातून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरत नाही, कारण तो कोठेही एका जागी राहत नाही आणि नित्य नवीन ठिकाणच्या लोकांना तो जड वाटत नाही. मग गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंभो नये झोळीसी कदा काळी. मग दूध दुभत्यांचा जर व्यवसाय असेल, व्यापार धंदा असेल अथवा शेती असेल तर भिक्षेला प्रतिष्ठा आहे, म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. भिक्षा ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. मग भिक्षा मागणं हे वैराग्याचं लक्षण आहे आणि वैराग्यासारखं भाग्य दुसरं नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजावा. मग काही भिक्षा ऐसे आहे म्हणावे, काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत अनिता घ्यावे मुष्टी एक. मग काही भिक्षा आहे का असं कुणाच्याही दारापुढं म्हणावं आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी राहावं. भिक्षा घालणाऱ्याने अधिक देऊ केल्यास फक्त एक मुठभर भिक्षा मागावी, आपल्या पोटापुरता आजचा दिवस कसा जाईल एवढंच मागावं. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विलास करणे परमसौख्यकारी. म्हणजे भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी, हे निस्पृहाचं लक्षण आहे असं समर्थ सांगतात. सर्वांशी अत्यंत गोड मृदू शब्दात बोलावं, म्हणजे ऐकणारालाही परमसुख मिळते. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. अशी ही भिक्षेची स्थिती यथामती थोडी सांगितलेली आहे असं समर्थ म्हणतात. आणि पुढे येणाऱ्या संकटांपासून भिक्षा कशी माणसाला वाचवते तेही समर्थ सांगतात. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.